शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर शहरात केली गेलेली विकासाची कामे व सिमेंटचे रस्ते, गटार योजना, सिनाचे होणारे सुशोभीकरण, शहरासाठी सुमारे 1200 कोटींचा आणलेला निधी अशा विकास कामांमुळे नगरकरांनी महायुतीचे आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा साथ दिली आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा जगताप यांनी त्यांच्याच कार्यालयात कक्ष उघडून केलेली मदत फायद्याची ठरली व त्यांच्या विरोधकांनी केलेले आरोप हे 40,000चे मताधिक्य घेऊन नगरकरांनीच खोडून काढले आहेत। राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूळ चारत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मान मिळवला आहे। महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीला 50 जागांची आकडा गाठता आला नाही। महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सर्व काही अपेक्षित आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। दरम्यान विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता लवकरच अनेक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। केडगावच्या स्पंदन प्रतिष्ठानच्या पाठिंब्याचा पॅटर्न हा फेल गेलाय, त्यामुळे संग्राम जगताप यांना केडगावमधून 3000 मतांची आघाडी तर नगर शहरातील निवडणूक होईल असे चित्र असताना प्रतिष्ठानच्या माध्यमातून केडगावमध्ये तुतारी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला। शेवटच्या टप्प्यात अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत केडगाव येथे भव्य रॅली काढली व यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक अचानक नव्या वळणावर आले। अनेक कोतकर समर्थक हे कळमकर यांच्या प्रचार फेरीत मैदानात उतरले होते व केडगावच्या इतिहासात प्रथमच माजी नगरसेवक दिलीप सातपुते समर्थक व कोतकर समर्थक संग्राम जगताप यांच्या पराभवासाठी एकत्र आले होते। यामुळे सावध होत जगताप यांनी आपली योग्य चाल खेळणे, मात्र मतदानाच्या दिवशी कळमकर यांची यंत्रणा बेसावध राहिली। शेवटी केडगावमध्ये झालेल्या 20,003 मतांपैकी संग्राम जगताप यांना 10,952 मते मिळाली। निकालाचे आकडे जाहीर होताच आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर फटाके वाजवून गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला। काही ठिकाणी डंपरमधून गुलालाची उधळण करण्यात आली, तर नागपूर MIDC येथील वखार महामंडळाच्या गोदामात शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। आमदार जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्यासह कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते। 22व्या फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सचिन जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। मतमोजणी केंद्र येथून सचिन जगताप यांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।